प्रेज लॉर्ड, हालेलुया. देवाच्या नावाला आज धन्यवाद देऊया की त्याने आजचा दिवस आपल्या प्रत्येकाला दाखवला. देवाचे मी आभार मानते त्याच्या कृपेबद्दल आणि त्याच्या आपल्यावर असणाऱ्या प्रत्येक एक दयेबद्दल. आज आपण वचनामध्ये जाऊया. आज मी तुम्हाला सांगणार आहे की करंथीकरास पहिले पत्र अध्याय 3 आणि वचन 16 आणि 17 मध्ये नेमकी देवाचं वचन आपल्याला काय सांगतंय. आपण आज त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया की देव प्रत्येक वचनाद्वारे आपल्याशी बोलतो, पण आपला त्याचा हेतू काय असतो की प्रत्येक वचनातून त्याच्या लेकराने घेऊन चालावं. की काहीतरी देवाला वाटतं की देवाची एकच इच्छा असते की त्याच्या लेकरांनी त्या प्रत्येक वचनामध्ये वचन घ्यावं आणि त्या वचनाद्वारे आपलं पाऊल टाकावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज देवाचं वचन आपल्याला हे सांगते की करंथीकरास पत्रामध्ये अध्याय 3 आणि वचन 16 आणि 17 मध्ये आपण पाहूया. पण त्या अगोदर माझं सगळ्यांना आपण एक प्रश्न आहे माझा की आपण देवासाठी कशा प्रकारचे घर बांधले पाहिजे, किंवा आपण जर देवाचं मंदिर आहोत तर आपण आपलं घर कशा प्रकारे ठेवलं पाहिजे, किंवा आपण आपल्या घराला कशा प्रकारे सजवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर आपण वचनामध्ये जाऊया. आपण बघूया की करंथीकरास पहिले पत्र अध्याय 3 आणि वचन 16-17 आपल्याला काय सांगते की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय. देवाचं वचन आपल्याला काय सांगतं की तुम्ही देवाचे मंदिर आहात. म्हणून आज आपल्याला डिक्लेअर करणं आहे की मी तुझं मंदिर आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. आणि खरोखर आपण देवाचं मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज आपल्यासाठी आनंदाची गोष्ट हीच आहे की देव आपल्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. पण आज आपल्याला यावरती फोकस करणं, या वचनावरती डीप मध्ये जाणं की देवा तुझ्या आत्म्याचं मंदिर कोण आहे? मी आहे. मग आपण हा विचार केला पाहिजे की मी माझ्या मंदिराला आतून आणि बाहेरून कशा प्रकारे ठेवते. आपण आपलं ज्यावेळेस स्वतःचं नवीन घर बांधतो त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट व्यवस्थित जिथल्या तिथं प्रत्येक गोष्ट आपण ठेवतो. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस देवाचा आत्मा आपल्याला काय सांगतं, ज्यावेळेस आत्मिकतेने आपण विचार करतो की आपण देवासाठी त्याचं मंदिर आहे, खास मंदिर आहे. तुम्ही आणि मी देवासाठी एक खास मंदिर आहे. त्याच्या कृपेच्या अधीन आपण आहेत, म्हणून आपण देवासाठी एक खास मंदिर आहे त्याचं. म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगतं की तुम्ही देवाचे मंदिर आहात. मग आपण आज आपल्या समोर हा प्रश्न करणं गरजेचं आहे की देवा मी तुझ्या मंदिराला, जे तुम्हाला मंदिर बनवलंय त्या मंदिराला मी कसं ठेवलं पाहिजे, किंवा मी त्या मंदिराला कशा प्रकारे सजवलं पाहिजे. देवाने आपल्याला पूर्वी, जगाच्या स्थापनेपूर्वी देवाने आपल्याला निवडले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग त्या स्थापनेपूर्वी देवाने आपल्याला मंदिर पण केलंय. म्हणून आपण स्वतःला चांगल्या गोष्टींनी, देवाच्या आत्मिक गोष्टींनी सजवायचे, देवाच्या आज्ञा पाळायच्या की देव तू प्रत्येक गोष्टींमध्ये, प्रत्येक वचनातून देवा तूच आम्हाला लीड करतो. मग त्या प्रकारे आम्हाला चालायला शिकव. मनुष्य कोणी काही नाहीये. पण ज्या वेळेस आपण वचनामध्ये डीप जातो ना त्यावेळेस आपल्याला कळतं की देव काय, खरा ख्रिस्त काय. आमेन. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की देवाच्या आत्म्याचं मंदिर तुम्ही आणि मी आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. आपल्याला आनंद करायला पाहिजे, कारण की जे देवाने आपण पापी असताना आपलं सगळं पाप त्याच्यावर घेतलं, तो क्रुसावरती पण गेला आणि आपल्याला काय बनवलं, आपल्याला त्याचं प्रिय सुंदर असं मंदिर बनवलंय. मग त्या मंदिरामध्ये जी देवाने सुंदरता तुमच्या आणि माझ्यामध्ये टाकली, त्या सुंदरतेमध्ये आपण चालतो का, किंवा ती सुंदरतेमध्ये चालण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आपला स्वतःला प्रश्न केला पाहिजे की देवा तू मला सुंदर बनवलंय. प्रेज द लॉर्ड. मग त्या सुंदरतेमध्ये मी आहे देवा. आपण रोज डिक्लेअर केलं पाहिजे की देवा तुझ्या आत्म्याचं मंदिर मी आहे, तर माझ्यामध्ये तुझ्यासारखी सुंदरता दे. आमेन, प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रतिरूपाचे आणि देवाने आकार आणि देवाच्या हस्तकृती देवाने आपल्याला बनवलेले. आमेन. म्हणून आपल्याला स्वतःला दोष देत नाही बसायचे प्रत्येक गोष्टींसाठी. पण आपलं मंदिर जे देवाच्या आत्म्याचं घर आहे ते आपण कशा प्रकारे सजवणार.
सपोज आपण एक उदाहरण बघूया की आपण ज्यावेळेस नवीन घर घेतो, बरोबर, तर मग आपण त्या नवीन घराला सजवतो, ते कसं सुंदर दिसल, त्याला कोणता कलर छान दिसल, त्याला कोणते विंडोज छान दिसतील, त्याला कोणते डोअर, आपण आपल्या मनाने ठरवतो ना. मग आज देवासाठी पण आपल्याला एक आत्मिक घर आपलं बनवायचंय, आपलं अंतःकरण, ज्या अंतःकरणामध्ये आपल्याला देवाला ठेवायचंय आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये देव असतो ना, त्याला शारीरिक कोणत्याच दुसऱ्या घराची गरज नाही पडत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? देव आपल्याला प्रश्न विचारतोय. पण सर्वात महत्वाची गोष्ट काय की जो देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये, त्या देवाच्या मंदिराला तुम्ही आणि मी कसं ठेवतो. आज आपण ह्या गोष्टींमध्ये चाललंय की देवा तुझ्या आज्ञा आम्हाला काय शिकवतात, किंवा तुझं हे बायबल वचन तुझे आम्हाला दिले, ते वचन आम्हाला काय सांगते की देवाचं मंदिर पवित्र आणि शुद्ध असावं. मग तुम्हाला आणि मला त्या पवित्रतेत चालणंय, तुम्हाला आणि मला आपल्या विचारांमध्ये ती पवित्रता असणं गरजेचं आहे. तुम्ही आणि मी प्रत्येक पाऊल उचलताना आपल्याला देवाचा विचार करणं गरजेचं आहे. आपले विचार शुद्ध असले पाहिजे. कारण की तुम्ही आणि मी आपल्या देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. आमेन. अगोदर सर्वात प्रथम आपल्याला देवाचं मंदिर स्वच्छ आणि सुंदर ठेवायचंय. ज्या सुंदरतेने जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने आपल्याला निर्माण केले, ती सुंदरता आपल्यामध्ये त्याच्या वचनाद्वारेच दिसली पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाची प्रीती, देवाची शांती, देवाची करुणा, ममता, सहनशीलता तुमच्या आणि माझ्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे, की जे आजच्या जगामध्ये आपण बघतो की ते आपल्याला बघायला नाही भेटत. पण देवाचं वचन काय सांगतं की तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आमेन. मग ती सत्कर्मे आपल्यामधून दिसली पाहिजे. लोकांना कसं कळणार आहे की तुम्ही आणि मी ते देवाचं मंदिर आहे? कसं कळणार आहे लोकांना? की जे कृत्य आपण करणार आहोत त्या कृत्यांमधून आपल्याला देवाला प्रगट करायचंय. आणि ते प्रगट करण्यासाठी आपल्याला देवाने काय दिलंय? ह्या मंदिर तर दिलंय, पण ह्या मंदिराला एक आत्म्याची गरज आहे, म्हणून देवाने पवित्र आत्मा दिलाय. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं वचन योहान मध्ये काय सांगतंय की तुम्हाला त्याने कैवारी एक सत्याचा आत्मा दिला, जो पवित्र आत्मा आपल्यामध्ये वास करतो आणि तो आपल्याला सगळ्या सत्यमय गोष्टींकडे नेतो. सगळ्या सत्याच्या गोष्टी तो आपल्याला समजून सांगू शकतो. आमेन. तर आपल्याला मागणं आहे की देवा मला त्या पवित्र आत्म्यामध्ये चालव. आपल्यातला पवित्र आत्मा आपल्याला जो शरीरामध्ये कार्य करतो त्या शरीराला आत्म्याद्वारे आपल्याला ऍक्टिव्ह करायचंय. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर 17 मध्ये देवाचं वचन आपल्याला काय सांगते की जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो, बघा देवाच्या मंदिर कोण आहे? तुम्ही आणि मी. पण देवाने काय सांगितलंय की जो कोणी त्याचा नाश करील तर देव त्याचा नाश करील. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण देव कधी त्याचा नाश करेल? अगोदर आपल्याला त्या देवाच्या मंदिराचा आदर करणं. या मंदिरामध्ये स्वच्छ आणि सुंदर विचार पाहिजे. या मंदिरामध्ये फक्त शुद्ध आणि पवित्र अंतःकरण आपलं पाहिजे. मंदिरामध्ये स्वच्छ आणि सुंदर विचार पाहिजे. या मंदिरामध्ये फक्त शुद्ध आणि पवित्र अंतःकरण आपलं पाहिजे. आपल्या हृदयात कोणाविषयी वाईट भावना नाही पाहिजे. आपल्या अंतःकरण आपल्याला इतकं शुद्ध ठेवायचंय. प्रेज द लॉर्ड. आणि त्या आत्म्यामध्ये जो आत्मा तुम्हाला आणि मला दिलाय त्या आत्म्यामध्येच आपल्याला चालायचंय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप खूप सुंदर वचन देव आपल्याला सांगते की देव जर कोणी तुमचा नाश करल तर देव त्याचा नाश केल्यापासून नाही राहणार. तेव्हा आपल्याला जगाला नाही घाबरायचंय. आपल्याला फक्त आपलं मंदिर पवित्र आणि स्वच्छ ठेवत राहायचंय. आणि त्या आत्म्यामध्ये एवढी ताकद आहे की तो आत्मा तुमचं मंदिर स्वच्छ ठेवू शकतो. फक्त तुम्ही त्या पवित्र आत्म्याला ग्रहण करा. आणि ज्यावेळेस आपण त्या आत्म्याला आपल्यामधल्या पवित्र आत्म्याला काहीतरी जागा देतो करण्याची, तो आत्मा ऑलवेज
आपल्यासाठी उत्सुक आहे, ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यामुळे आपल्याला भ्यायचं कारण नाहीये, आपल्यामध्ये भीतीचा आत्मा नाहीये. का? कारण की देवाचं वचन काय सांगतं, विश्वासाने आपल्याला डिक्लेअर करणं आजपासून की देवा माझा नाश कोणी नाही करू शकत, कारण की माझं शरीर तुझ्या आत्म्याचं मंदिर आहे. आमेन, हालेलुया. आणि त्या मंदिराला स्वच्छ आणि पवित्र ठेवणं तुमचं आणि माझं काम आहे. खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी देव आपल्याला देतो, पण त्या मंदिराची जर काळजी आपण नाही घेतली तर देव आपल्यावर खुश नाही राहणार. त्यामुळे आपल्याला होईल तितकं आपलं मंदिर पवित्र ठेवायचंय. आणि ते कसं ठेवू शकतो आपण? देवाच्या आज्ञेमध्ये राहून आणि त्याच्या वचनामध्ये राहून विश्वासाने आजपासून डिक्लेअर करायचं की देवा माझं शरीर तुझ्या आत्म्याचं मंदिर आहे आणि ते मी स्वच्छ आणि पवित्र ठेवणारच आहे. आजपासून मी ते पवित्र आणि शुद्ध ठेवणारच आहे. आपण रोज डिक्लेअर करायचं आपल्याला की देवा माझं शरीर तुझ्या आत्म्याचं मंदिर आहे. वाव, की ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा राहतो. वाव, किती महान आहे देव, किती महान आहे की जो महान आहे तो तुमच्या आणि माझ्यामध्ये राहतो, एका शरीरामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. ही खूप खास आहे देवासाठी आपण, की त्याने आपल्याला मंदिर केलंय आणि आपलं काम आहे की त्या मंदिराला कसं पवित्र आणि स्वच्छ ठेवता येईल. त्या आत्मा जो आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये चालवतो, तो आत्मा जो आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान देतो, जो आपल्याला आत्मिक गोष्टी रिव्हील करतो, तो पवित्र आत्मा आज तुमच्या आणि माझ्यामध्ये. तेव्हा आपण खूप खास आहेत देवासाठी, खूप खूप खास आहेत तुम्ही आणि मी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर आपण या मंदिरासाठी प्रेयर करूया. आपण आपले डोळे बंद करूया 2 मिनिटासाठी आणि आपण आत्म्यामध्ये जाऊन त्या देवाला आज आरोळी मारूया की देवा माझं मंदिर तू आहे आणि मला ते स्वच्छ, सुंदर आणि पवित्र ठेवायचंय, कारण की त्याच्यामध्ये तुझा आत्मा आहे. होय माझ्या देवा, आज मी प्रेयर करते त्या प्रत्येक एकासाठी माझ्या देवा. आम्ही प्रत्येक जण तुझं मंदिर आहेत माझ्या देवा आणि त्या मंदिराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी माझ्या देवा तुझा पवित्र आत्मा जो तो आम्हाला दिलाय परमेश्वरा, त्या पवित्र आत्म्याला माझ्या देवा आज मी प्रत्येकामध्ये ऍक्टिव्ह करते माझ्या देवा, की आम्ही प्रत्येकाने तुझ्या आज्ञा पाळून तुझ्या इच्छेप्रमाणे चालून परमेश्वरा आमच्या मंदिराला सजवावं माझ्या देवा. होय माझ्या पित्या, प्रत्येकाला तू ब्लेस कर माझ्या देवा. प्रत्येक जण परमेश्वर पित्या, प्रत्येक जण तुझ्या आत्म्याचं मंदिर आहे आणि ते मी आज डिक्लेअर करते की ते पवित्र आणि शुद्ध आहे माझ्या देवा. धन्यवाद आणि धन्यवाद देतो परमेश्वर पित्या, कारण की परमेश्वर पित्या तू आमच्यामध्ये राहतो. धन्यवाद देतो परमेश्वर पित्या. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस लॉर्ड. आमचं मंदिर आम्हाला पवित्र आणि शुद्ध ठेवण्यासाठी मदत कर. तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये प्रगट कर माझ्या देवा. तुझी इच्छा त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रगट कर परमेश्वरा. आज जे चुकीच्या मार्गाला आहेत माझ्या देवा, की जे आज स्वतःचं जग बाहेर गोष्टींमध्ये शोधतायत परमेश्वरा, की जे तुला परमेश्वर पित्या जगामध्ये शोधतायत, पण परमेश्वर पित्या त्या प्रत्येक तुझ्या लेकराला आज कळू दे की तू प्रत्येक एकाच्या शरीरामध्ये, तू प्रत्येक एकाच्या आत्म्यामध्ये तुझा आत्मा वास करतोय माझ्या देवा. हे प्रत्येकाला आज तू रिव्हील कर माझ्या देवा आणि प्रत्येकाला तुझ्या आत्म्याचं ज्ञान दे माझ्या देवा. धन्यवाद आणि धन्यवाद देते माझे जिवंत पित्या. ज्या काही गोष्टी तू आत्म्याद्वारे बोललाय माझ्या देवा, त्या गोष्टींद्वारे प्रत्येकाला ब्लेस कर परमेश्वर पित्या. प्रत्येकाला ब्लेस कर माझे जिवंत पित्या आणि हो दे तुझ्या नावाचा गौरव माझे जिवंत पित्या. आजच्या ह्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतोय परमेश्वरा आणि ही प्रार्थना नासुरी येशूच्या नावात करते म्हणून ताईक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. थँक्यू जीसस.